हॅलो, नमस्कार. एपिक इंडिया विथ स्नेहालीमध्ये खूप 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 दिवसांनंतर मी स्नेहाली पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. मध्ये काही प्रॉब्लेम्स होते, काही कामं होते, त्यामुळे मला व्हिडिओज बनवता नाही आले. मात्र इथून पुढे प्रयत्न करेल की आपण रेग्युलरली तर नाही म्हणता येणार, पण काही दिवसांच्या गॅपमध्ये भेटतच जाऊ. आज आता मी तुमच्यासाठी एक इंटरेस्टिंग अशी गोष्ट घेऊन आलेली. ती गोष्ट आहे समोस्याची. सध्या काय होतं आहे, सगळीकडे आता रमजानचा महिना सुरू झालेला आहे आणि संध्याकाळची वेळ झाली की आपल्याला सगळीकडे असे समोसे दिसत आहेत रस्त्यावर. तर त्या समोस्यांना पण काहीतरी इतिहास आहे, त्यांची पण काहीतरी स्टोरी आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत या समोस्यांची गोष्ट. समोसाचा इतिहास अतिशय रंजक आहे. हा पदार्थ भारतातच नाही तर सगळ्या जगभरात प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. जगप्रसिद्ध अशा या स्नॅकबद्दल लोकांना जास्तीत जास्त माहिती मिळावी म्हणून दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी जागतिक समोसा दिवस साजरा केला जातो. समोसा आवडत नाही असं म्हणणारे खूप क्वचित लोक आपल्याला दिसत असतील. भारतात प्रत्येक राज्यात चहासोबत किंवा चटणीसोबत समोसा खाल्लाच जातो. समोसा हा शेकडो वर्षांपासून भारतीय खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. कोणताही उत्सव, विशेष सोहळा त्याशिवाय अपूर्णच आहे. मसाल्यांमध्ये मस्त मिसळलेले बटाटे, त्याच्यामध्ये असं भरभरून टाकलेली कोथिंबीर, कांदा, विविध प्रकारचे मसाले, असं छान स्टफिंग करून ते एका मैद्याच्या पोळीमध्ये घालायचं, त्याला त्रिकोणी, त्याला असं पिरॅमिडसारखं बनवायचं आणि गरमागरम असं खुसखुशीत असं तळून सर्व करायचं. त्याच्यासोबत पुदिन्याची चटणी, चिंचेची चटणी, हा बेस्ट कॉम्बिनेशन. पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात गरमागरम समोसे खाल्ल्यावर प्रत्येकाचं मन अगदी असं प्रसन्न, कृतकृत्य होऊन जातं. तुम्ही समोस्यांचे चाहते आहात का? जर असाल तर तुम्हाला त्याच्या चवीसोबतच त्याचा रंजक इतिहास देखील माहिती असला पाहिजे. तर समोसा हा भारतीय पदार्थ नाही, हे माहिती आहे का तुम्हाला? आज तो भारताचा स्नॅक म्हणून प्रसिद्ध आहे, पण मुळात समोसा हा भारतीय पदार्थ नाहीच आहे. समोस्याचा इतिहास 10व्या शतकापासून सुरू होतो. त्यावेळी सामसा म्हणून समोसा ओळखला जात होता, जे इराण, मध्य पूर्व प्रदेशात खूप लोकप्रिय होतं. त्यावेळी ते मांस भरून तयार केलं जात होतं. आज आपण जसं बटाटे भरतो ना, तसं बटाटे वगैरे नाही, तर त्यावेळी मांस भरून असं समोसा तयार केला जायचा. त्यानंतर समोसाची रेसिपी इजिप्त, लिबिया, आशियामध्ये पोहोचली, जिथे त्याला सानबुसाक आणि सानबुसाज असे नावं देण्यात आले. समोस्याची रेसिपी मुघलांसह दिल्लीत पोहोचली आणि हळूहळू त्यात बदल होत गेले. तुम्ही कधी विचार केला आहे का की समोस्याचा आकार असा काय? म्हणजे असं म्हटलं जातं की या लोकप्रिय स्नॅकचा आकार हा पिरॅमिडसारखा आहे आणि त्याचमुळे त्याला सामसा असे नाव पडले होते, ज्याचा की थेट इजिप्तच्या पिरॅमिडशी संबंध आहे. तर आता हा जो समोसा आहे, तो समोसा हा फक्त राजघराण्यांपुरताच मर्यादित होता. 13व्या शतकात समोसे फक्त शाही कुटुंब आणि अरब आणि मध्य पूर्वेकडील देशातील उच्चवर्गीय लोकच खात होते. ही डिश खास प्रसंगी तयार केली जात होती आणि राजघराण्यांचा वारसा मानली जात होती. मुळात लहानपणापासून आपण समोसे खातो, म्हणजे आपण समोसे खाऊनच मोठे झालेले. चाटमध्ये समोस्याला अगदी अग्रस्थान आहे. त्याचा आता वेगवेगळे प्रकार पण होतात की रगडा समोसा, समोसा राईस, प्याज समोसा वगैरे वगैरे. लहानपणापासून बटाटे, मटार, पनीरने भरलेले समोसे पाहत आलो आहे. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की पूर्वी हे समोसे मांस, मेवा, पिस्ते, मसाले आणि औषधांनी देखील भरून तयार केले जात होते. ते तळल्यानंतर चटणीबरोबर खाल्ले जायचे. रंजक इतिहास असलेला समोसा भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. जगप्रसिद्ध अशा या स्नॅकबद्दल लोकांना जास्तीत जास्त माहिती मिळावी म्हणून हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त समोसा प्रेमींपर्यंत पोहोचवा, शेअर करा जास्तीत जास्त. तुम्हाला जर याबद्दल काही अजून नवीन रंजक माहिती असेल तर तीही तुम्ही मला सांगा आणि कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.